मवियाच्या महिला नेत्यांनी घेतली राज्यपालांची भेट. महिला आयोगाकडून न्याय मिळत नसल्याची केली राज्यपालांकडे तक्रार. पूर्णवेळ काम करणाऱ्या महिलेची नियुक्ती करण्याची मागणी. आपल्यावर टीका केल्याने विरोधकांना प्रसिद्धी मिळते, चाकणकरांचं वक्तव्य. तर रुपाली चाकणकर या रश्मिका मानधना आहेत का? सुषमा अंधारे यांचा जोरदार पलटवार. लाडकी बहीण योजनेमुळे सर्वात मोठा विजय मिळाला. महायुतीच्या विजयाचं श्रेय तुम्हालाही जातं. अजित पवारांकडून कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांचं कौतुक. कुर्ल्यातील दुग्ध व्यवसाय विकास विभागाची 8.5 हेक्टर जागा धारावी पुनर्विकास प्रकल्पाला देणार. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय. ठाकरेंचा पक्ष जमीनदोस्त होण्याच्या मार्गावर. मंत्री गिरीश महाजनांचा दावा. तर धमक्या देऊन पक्ष फोडणारे दलाल म्हणजे महाजन. संजय राऊतांकडून खरपूस समाचार. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील पुढील सुनावणी आता 17 जूनला. मालमत्ता जप्ती आणि इतर अर्जांवरती होणाऱ्या सुनावणीला उज्ज्वल निकम ही राहणार उपस्थित. वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणी राजेंद्र सुशील हगवणेच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ. तर निलेश चव्हाणच्या पोलीस कोठडीत 4 दिवसांची वाढ. भिवंडीच्या पडगामधल्या एटीएसच्या छापेमारीत धक्कादायक खुलासा. नाचन परिवाराने स्लीपर सेल तयार केल्याची माहिती समोर. स्लीपर सेलकडून मुस्लिम तरुणांची माती भडकवण्याचं काम. जगातील सर्वात उंच चिनाब रेल्वे पुलाच्या उद्घाटनाची तारीख अखेर ठरली. 6 जूनला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार उद्घाटन. भारताचं सुरक्षा कवच आणखीन मजबूत होणार. रशिया 2026 पर्यंत सर्व S-400 एअर डिफेन्स सिस्टीम देणार.